नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका आणि मुरगुड परिसर हादरवून टाकणारे एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीला ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने बोलावून तिचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अनेक महिन्यांपर्यंत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार खिंडी वरवडे येथील आदित्य बाजीराव शेटके याने तरुणीला मुदातिट्टा येथे ओळखपत्र देण्याचा बहाणा करून बोलावून घेतले आणि नंतर मुरगुड परिसरातील झाडीत नेऊन तिचे फोटो काढल्याचा आरोप आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचंही तक्रारीत म्हटले आहे. यानंतर आदित्य शेटके याने या तरुणीची ओळख सोळांपूर येथील रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली. त्यानंतर गिरगाव, कात्यायनी, सीबीएस परिसर तसेच विविध लॉज मध्ये नेऊन तिच्यावर मुधोळकर याने जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देखील दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. याच काळात राधानगरी येथील प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर याच्याशीही तिची ओळख करून देण्यात आली. पालकर याने स्नॅपचॅटवर संपर्क ठेवण्यास भाग पाडत कारमधून एका लॉजमध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर बुजवडे येथील विक्रम रामचंद्र पाटील यानेही पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार तब्बल 6 ते 7 महिन्यांपासून सुरू असल्याचा दावा पीडित तरुणीने केलाय. मुरगुड तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, सीबीएस परिसर आणि विविध लॉज मध्ये वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याशिवाय हे प्रकरण मिटवून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचेही गंभीर आरोप करण्यात आलेत. पैसे दिल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले जाणार नसल्याची धमकी देत या पीडितेचा मानसिक छळ करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटलंय. या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील दखल घेतली असून तपासाचा आढावा त्याने घेतलाय. सध्या मुरगुड पोलिसांनी चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सध्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. दरम्यान संशयितांपैकी प्रणवगिरी पालकर यांची आई प्राध्यापिका असल्याने या प्रकरणाबाबत राधानगरी परिसरात संतप्त प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झाली आहे. एका तरुणीला बदनामीची भीती दाखवत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक महिन्यांपर्यंत छळ झाल्याचा आरोप असलेले हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जात आहे. राधानगरी आणि मुरगुड परिसरात संतापाची लाट उसळली असून आता पोलीस तपासात नेमकं सत्य काय समोर येतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.